कम्फर्टेबलच ना ग? हो रे, डोंट वरी. मी तुझ्या खुशीत माझा कम्फर्ट शोधेन. तू किती करतेस ग माझ्यासाठी? हे तू बोलतोय? मगाशी स्वतः उपाशी राहून मला खायला देत होतास ना तू? तुझी काळजी करणं कामच आहे ना माझं. प्रश्न विचारत राहणार. आणि तुला टेन्शन येऊ न देणं माझं काम नाही. त्यामुळे मी उत्तरं देत राहणार. छान आणि शांत शांत आहे ना इथे. पण मला ना आता शांततेची सवयच राहिली नाही रे. घरात काही ना काही गोष्टी गडबड चालूच असते मामांची. त्यामुळे आता तेच रुटीन झालंय माझं. तुला जर रुटीनचा कंटाळा येतो ना ग? पण वसंत स्मृतीचा कंटाळा नव्हता आला मला. कसं आहे, त्याचा कंटाळा कोणाला येऊच नाही शकत. दादा मामाची सगळ्यांना सारखा त्रास द्यायची सवय आणि आपली ते सहन करायची सवय, दोन्ही सवयी मोडणं गरजेचं होतं. आणि ही नवीन लाईफ पण असं आहेच की ग. आता इथे आपली प्रत्येक रात्र ही फक्त आपली असणार. कुठली बंधनं नाही, कुठले रूल्स नाही, कुठला गोंधळ नाही आणि रुटीन तर नाहीच नाही. आधी मामाने सिलेंडर बुक केला असेल का रे? आज 26 तारीख आहे ना? ह्या सगळ्या गडबड गोंधळात विसरले असणार नक्की ते. आपण ना आप्पांना औषधं देऊन बाहेर पडायला पाहिजे होतं. आता गुल्लू आहे म्हटल्यानंतर बंधू मामांच्या गुडघ्याला तेल लावून देईल ती. पण पिंट्या मामांनी गॅरेज मधले आणि अंगणातले दिवे बंद केले असतील ना? दादा मामाने दूध घेतलं असेल का रे का? घेतलं नसेल तर जळजळत राहील रात्रभर त्यांना आणि झोप नाही लागणार. आधी सगळ्यांना झोप लागेल ना रे नीट? तू झोपसे. ते सगळे झोपले असतील कधीच. कुठे निघालास? काही नाही, ते इथेच. म्हणजे मग इकडे काय दरवाजाची माप घेतोय? पण तुझे विनोद म्हणजे ना, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. असंच जरा जरा काय म्हणजे, अरे माझा डोळा लागत नव्हता ना. मग इथे उभं राहून डोळा लागणार आहे? असं नाही, माझा डोळा लागत नव्हता तर म्हटलं मुख्य दाराला कडी आहे की नाही जाऊन बघून यावं. ते काम माझं आहे, ते मी करीन. त्याची तू काळजी करू नको. खरं तर तू कोणाचीच काळजी करू नको.
पण जागी आहेस? काय विचार करतोयस? आधी तू सांग, तू काय विचार करतेस? मी हा विचार करतेय की आपल्या डोक्यावर आता किती चांदणे असतील? आता तू सांग, तू काय विचार करतोयस? मी असा विचार करतोय की उद्यापासून तुलाही असे विचार करायला लागू नये, इथंच झोपून या चांदण्या मोजायला लागू नये, म्हणून मी काय करू शकतो असा विचार चाललाय माझा. हा विचार का करतोयस तू? ही केवढी मस्त जागा आहे ही. जागा मस्तच आहे, पण इथं त्या झाडाखाली आयुष्य नाही ग काढू शकत आपण. आज छान आहे पण उद्या तुला त्रास होईल, आणि तुला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही. त्यामुळे उद्याच जरा हातपाय मारून रात्रीपर्यंत एखादी चांगली जागा मिळालीच पाहिजे. मिळणार मिळणार मिळणार. घर मिळणार, दार मिळणार, दाराबरोबर खिडक्या फ्री मिळणार बच्चा. तुझ्या मनात असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बच्चा. तू काय माझी पत्रिका वाचलीस? पत्रिका नाही, चेहऱ्यावरच कळतंय तुझ्या. मला फेस रिडिंग येतं आणि तुझा फेस सगळं सांगतोय. सगळ्यांच्या गुड विशेस आणि एक गुणाची मिसेस, हे दोन्हीही तुझ्या बरोबर आहे बच्चा. त्यामुळे तुला कसलाही त्रास होणार नाही. तुझ्यात अप्पांची आस आहे, मनामध्ये विश्वास आहे, तुझ्यात आहे बंधू मामाची हुशारी, जी तुला आहे प्रचंड प्यारी. तुझ्यात पिंट्या मामाचा स्वीटनेस आलाय आणि त्यामुळे तू अगदी करेक्ट रस्ता धरलाय. तुझ्यात आहे भाई मामांची नजर. तुला जे हवं ते तुझ्या समोर होईल हजर. तुझ्यात आहे दादा मामांचा. दादा मामाचं काही नाहीये माझ्या, त्याचं काही नकोय मग. असं तुला वाटतं. तू किती नाही म्हटलास ना तरी दादा मामांची शिस्त आणि त्यांचे संस्कार आलेत तुझ्यात. आता मनामध्ये किती राग असला ना तरी त्यांच्याबद्दलचं प्रेम आणि त्यांची आठवण सुद्धा आहे मनात. आणि फक्त तुझ्याच नाही, त्यांच्याही मनात तूच साधी. आत्ता चिडले असले ना तरी तुझ्या मागे, तुझ्या बरोबर सावलीसारखे सतत उभे असणार आहेत ते, अगदी कायम. कुठेही असलात तुम्ही तरी माझं मन तुमच्याकडेच ओढ घेणार आहे. पण शेवटी पंख पसरून उंच उडता यावं म्हणून पिलांना घरट्या बाहेर सोडावंच लागतं. तसंच तुम्हाला दोघांना आता ह्या जगाला सामोरं जाण्याची ताकद यावी, तुमच्या मुठीत बळ यावं म्हणून मला मन घट्ट करावंच लागणार आहे.
सई 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 उठ. दादा मामा अजून 5 मिनिटं झोपू देत नव्हते. सई, मी दादा मामा नाहीये. उठ. गब्बर सिंग सई थांब. गब्बर सिंग काय सुरमा भोपल यायची वेळ आली माझी. रामगड जमा झाले. भरून घ्या ना तुमचं. डबा काय भरते. सुट सई. आधी तुझ्या ओळखीचे आहेत? ओळखत असतो आम्ही आता गप्पा मारत नसतो का? मग आहेत कोण आहे? काय माहिती कळण्यासाठी त्यांना विचारलं पाहिजे ना. तुम्ही झाडाला पाणी घालायला आलात का? माळी आहात? मग तुम्ही पोलीस आहात? मग कोण आहात तुम्ही? व्यायाम करायला आलोय. व्यायाम करायला आला? मग आम्हाला टुकुर टुकुर बघून काय डोळ्यांचा व्यायाम करताय? हा चला निघाय. तुम्ही निघायत ना. चला सई इकडे थांबला. शमशेर सिंग कंट्रोल. अरे असं आपण सूट कोणावरही हल्ला नाही करू शकत. हे काय झाड आपल्या मालकीचं नाहीये. मग काय त्यांच्या मालकीचं आहे का? आणि इथे काय शो लागलाय? सर्कस चालू आहे? आपण काय हत्ती घोडे उंट का जोकर आहोत? ब्रीद इन ब्रीद आउट. ब्रीद इन ब्रीद आउट. आता कुठे झोप लागली होती यार थोडीशी. त्या माणसांनी. तू रात्रभर जागीच होतीस? जागी नव्हते पण झोपही लागली नव्हती मला. हे मच्छर ना. मराठीत डास असतात. मच्छर असत किंवा डास असत. डास म्हणल्यावरती चावायचे कमी होतात का? कमी रक्त पितात का? मुद्दा काय आता महत्वाचा? डास का मच्छर हा मुद्दा नाहीये. डास चावत होते हा मुद्दा आहे. होते चावत नसले तर ऍटलीस्ट कानाशी करत होते. मग काय. आणि रात्रीत मध्येच कधीतरी थंड हवा येत होती. पण बरं आलं तू ब्लँकेट घातलंस ना त्याच्यामुळे बरं वाटलं नंतर. एक मिनिट मला वाटलं तुला थंडी वाजली म्हणून तू ब्लँकेट घेतलं. मी कशाला घालीन ब्लँकेट? माझ्याकडे ब्लँकेटच नाहीये. मला वाटलं तूच बॅगेत भरलं होतं. अरे मी कसं एवढा रागारागात बॅग भरत होतो त्यात मी ब्लँकेट टाकायला आणि मुळात हे दादा मामाचं आहे ब्लँकेट. म्हणजे दादा मामा आले होते रात्री इथे. त्यांनी शोधून काढलं आपल्याला आणि प्रेमाने काळजीने हे ब्लँकेट घातलं आपल्यावर. आधी आपण जाऊया का रे परत घरी? झालं गेलं सगळं विसरून जाऊया आणि पुन्हा सगळ्या गोष्टी नॉर्मल करूया. हे सगळं नॉर्मल करायला आवडेलच कसे. सई आता हेच आपलं न्यू नॉर्मल. हे असं करूनच त्या घराला आपली रादर तुझा इम्पॉर्टन्स पटेल. मी कमीपणा द्यायला तयार आहे. नाही कसं हे बघ तू जे काही आजपर्यंत केलंस ना ते त्या घराच्या भल्यासाठीच केलंस. हा तू वेडेपणा करतेस अधूनमधून पण त्या वेडेपणाने त्या घराचं सुखच वाढलंय आणि तरी तुला कायम चुकीचंच ठरवलं जातं. आय ऍग्री. पण ते ब्लँकेट सुद्धा आपल्या अंगावर कालच पांघरलं गेलंय ना. दादा मामांचं आपल्यावर खूप प्रेम आहे. त्यांना आपली काळजी आहे हे पण आपण ऍग्री करायला हवं ना. आपल्याकडे त्यांचं पूर्ण लक्ष हेच दाखवायचं होतं त्यांना. एवढं सगळं दाखवून द्यायचंय तर मग कधी बोलून का नाही दाखवत सरळ सरळ. प्रत्येक गोष्टीत आडमुठेपणा, प्रत्येक गोष्टीत अडून बसायचं. सारखा आपला त्याचा राग, त्याचं हे वागणं घरचं दुखणं होऊन बसलंय आणि याचा इलाज कोणीतरी केलाच पाहिजे आणि तो मी करणार आहे. आता मी वसंत स्मृतीमध्ये परत जाणार नाही. तूही जाऊ नकोस. आपण कुठेतरी फ्रेश होऊयात आणि नवीन घर शोधायला लागूयात. ते सगळं नंतर. त्याआधी मला चहा हवाय.
चहा प्यायला नाही ना सकाळचा तर माझं डोकं सुरूच होत नाही, कामच करत नाही काही. गुल्लू, तूने सई और आदि को जबान दी है ना कि तू ये घर खुशियों से भर देगी, और खुद ऐसे मुंह लटकाए खड़ी है. छी. ये हुई ना बात. चल, अब इस चाय की तरह सबकी जिंदगी में चुस्ती फुर्ती लाते और सबका मूड ताजा बना देते. ह्या कसल्या ताज्या बातम्या, ह्या तर शिळ्याच बातम्या आहेत. अरे भाई, हा पेपर शिळा आहे, यात कशा ताज्या बातम्या असणार आहेत? मला केवळ आदित्य आणि सई सुखरूप आहे एवढीच बातमी वाचायची आहे. मला पण ना आता कशात रस वाटत नाही. ओ जी, ये रस या पानी पीने का टाइम थोड़ा ही है, ये तो गर्मा गर्म चाय पीने का टाइम है. लीजिए, बढ़िया अदरक वाली चाय बनाई है. सूंघ के रख दिया, पसंद नहीं आई? मैं आपके लिए इलायची या फिर मसाला चाय बना दूं? नाही, हे ठीक है. फिर पीजिए ना. अच्छा, एक मिनट, अब समझ में आया. मैंने चाय के साथ कुछ आपको देना चाहिए था. नमकीन, टोस्ट, खारी, बताइए ना क्या लेके आऊं? हो, आम्हाला जे सकाळी चहा बरोबर लागतं ना, ते तुम्ही नाही आणू शकणार वहिनी. ऐसी क्या बात है, बताइए तो सही. आम्हाला चहा बरोबर सईचा धिंगाणा, आदित्यचं प्रेमळ गुड मॉर्निंग आणि दोघांचे हसरे चेहरे समोर लागतात. आहेत का या गोष्टी तुमच्याकडे? आणू शकता का तुम्ही आज आत्ता ताबडतोब? मला चहाची घाई नाही. मला तू आधी माझा टेलिस्कोप आणून दे. अप्पा जी, मैं तो नर्स हूँ, मैंने स्टेथोस्कोप पता है. ये टेलीस्कोप क्या होता है? टेलिस्कोप म्हणजे असं या दंड्यासारखी लांब दुर्बीण असते, त्याने असं पाहून अंतराळात फिरता येतं. अच्छा, दूरबीन. हा, दुर्बीण. पर वो क्यों चाहिए? मला माझा चांदोबा आणि धूमकेतू पाहिजे. पर उसके लिए तो आपको रात तक इंतजार करना पड़ेगा. ये चीजें तो दिन में नहीं दिखती ना. मला दिसतात. सकाळ, दुपार, त्रिकाळ सर्व वेळ दिसतात. पण आज सकाळपासून दिसले नाही, कुठे नाही, कोणाच म्हणून तू मला दुर्बीण आणून दे. मी त्यांना शोधूनच काढतो कुठे. अप्पा, आप किसकी बात कर रहे हो? अगं, चांदोबा म्हणजे माझा आदी आणि धूमकेतू म्हणजे माझी सईबाई. कुठे आहेत ते? वो अप्पा, आप चाय पी लीजिए ना, वो दोनों आपसे मिलने आते होंगे. जोपर्यंत त्यांना माझ्याजवळ अंग उभं करत नाही तोवर चहा काय पाणी सुद्धा पिणार नाही मी. आप भी ऐसा कहोगे तो मैं किसकी तरफ देखूं? कैसे इस घर को खुशियों से भर दूं और कैसे खुद खुश रहूं? हाँ, गुल्लू, तुझं दुःख मी समजू शकतो ग. या घराला सई आणि आदित्यची इतकी सवय झाली ना, ते नसले की चैनच पडत नाही. अगं, त्यांच्याशिवाय अन्न पाणी गोड लागत नाही, तर चहा काय गोड लागणार आहे? हो मॅडम, कसला विचार करताय? काही नाही. ए, आपल्याला या टपरीवर येऊन 1.5 महिनाच झाला असेल ना? एवढ्यात सुद्धा केवढी बदलली नाही ही जागा? सई, एका रात्रीत आपली अख्खी गोष्टच बदलली. मग 1-1.5 महिन्यात ही जागा, हा एरिया नाही बदलणार? हो, पण फक्त जागाच नाही, आपला इथला चहावाला दादा सुद्धा बदलला. बदलला नाही ताई, तो तसाच आहे, फक्त टपरी सोडून गेलाय. सोडून गेला म्हणजे कुठे? दुबईला, आपलं नशीब आजमायला. डिरेक्टली दुबईला? हो, मग काय, शाळेत नापास झाला म्हणून ही चहाची टपरी खोलली. चांगला पैसा कमवला. घरीच बसून राहिला असता तर कामातून गेला असता. हीच तर लाईफ आहे, जो थांबला तो संपला. चालत राहायचं पुढे पुढे. एकच गोष्ट धरून एकाच जागी बसलो तर मोठी गोष्ट कधीच भेटत नाही. तू ना अगदी माझ्या मामांसारखं बोललास, पण जे काही बोललास अगदी करेक्ट बोललास. सई, आपणही आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडलो. काहीतरी छोट्या गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा आपणही काहीतरी मोठं अचीव्ह करायचा प्रयत्न केला पाहिजे. करेक्ट. मला आपल्या दोघांच्या टीमवर ना एकदम फुल कॉन्फिडन्स आहे. चला तर मग या अचीव्हमेंटच्या प्रवासाची सुरुवात
एखादं डेस्टिनेशन शोधून करूया. म्हणजे राहण्यासाठी नवीन घर. येस. Cheers!